नमस्कार मित्रांनो, आपलं बळीराजा प्रेरणा संदीप एरंडे चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आणि आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आता आज विषय असा आहे मित्रांनो की काही लोक गवत ठेवत नाही आणि गवत ठेवल्यानंतर फायदा होतो की नाही हे आजचा विषय आपला. की आपण बरेचसे शेतकरी ह्या मोसंबीच्या बागेमध्ये तणनाशक फवारत असतो. आता आपण पहिलं उन्हाळ्यामध्ये याला कटरना कट केलं तर मे महिन्यामध्ये. आता पाऊस पडल्यानंतर बघा तुम्ही किती तण निघलं आहे, म्हणजे सगळं दाटवाट एकदम दाटवाट असं गवत निघेलं आहे बागेमध्ये. पण मित्रांनो, माझा अनुभव तुम्हाला सांगतो आहे की आपण 4 वर्षापासून याच्यामध्ये तणनाशक फवारलेलं नाही आहे. आता जर परत हे मोठं झालं आहे तर आपण परत याला कटरच्या सहाय्यानं कट करणार आहे. आता याचा एक फायदा असा आहे मित्रांनो की ज्यावेळेस आपण कटरच्या सहाय्यानं कट करतो, गवत मोठं झाल्यानंतर कट करतो आणि ते गवत ज्यावेळेस जमिनीवर पडतं, जमिनीवर पडल्यानंतर त्या गवतापासून ह्या झाडाला कार्बन मिळतं. आता कार्बन मिळाल्यानंतर होतं काय की बुवा हे जे फळ आहे, म्हणजे आपली ऑगस्ट महिन्यामध्ये फळगळ होती, म्हणजे हे जे फळ आहे तर गवत ठेवल्यामुळं याची गळ होत नाही. म्हणजे माझा 100% अनुभव आहे, 4 वर्षाचा अनुभव तुम्हाला सांगतो. आणि तणनाशक फवारल्यानंतर याची 100% गळ होणार हे बी तुम्हाला सांगतो. आता जे कोणी शेतकरी तणनाशक फवारीत असतील त्यांनी कमेंटमध्ये जरूर सांगायचं की बाबा तुमची गळ होती का नाही होती, आणि गवत ठेवल्यानंतर फायदा होतो का तोटा होतो मोसंबीमध्ये, हे आज आपण त्या विषयावर चर्चा करणार आहे. कारण आपण सुरुवातीला बी पहिलं असं तणनाशक फवारायचो, म्हणजे सुरुवातीला तणनाशक फवारायचो, पण तणनाशक फवारल्यामुळं काय झालं की झाडाची क्वालिटी पण खराब झाली ती, आणि दुसरी गोष्ट ह्या मालाची गळ पण व्हायची. आता तुम्ही झाडाची क्वालिटी बी बघा कशी आहे की 4 वर्षापासून आपण याच्यामध्ये तणनाशक अजिबात फवारत नाही. आता हे जे तुम्हाला दिसतं आहे, आता याला थोडं अजून आपण इतीत मोठं होऊन देणार आहे, नंतर परत आपण याला कटरच्या सहाय्यानं कट करणार आहे, म्हणजे बी यायच्या आधी आपण याला कट करणार आहे. पण मोठं बी झालं मित्रांनो, गवत समजा त्या फाटीपर्यंत जरा लागलं आहे तरी तुम्हाला त्याची काही अडचण होत नाही. आता माझ्या बागेमध्ये की आपण डिसेंबर एंडिंगला बाग देतो, तर त्यावेळेस कमीत कमी 2-3 फळं फक्त आळ्याखाली तुम्हाला दिसतील, ते काही डासाची असतील आणि एखादा अर्ध गळीचं असेल. तसं तुम्ही तणनाशक जरा फवारलं तर 100% म्हणजे तुमची 20 ते 25% गळ होती. तुम्ही हा म्हणा नाही म्हणा, कारण मी पण शेतकरी आणि मी पण घेतलेला अनुभव आहे. त्याच्यामुळं गवताला काही घाबरायचं नाही. गवतामुळं जर आपला फायदा होता असेल ठुल्यामुळं, तर मग कशाला हातानं आपण नुकसान करून घ्यायची, हे का नाही. हे माझं मत आहे की त्याच्यामुळं आपण मोसंबीमध्ये की कधीही आपण तणनाशक फवारायचं नाही. कटरच्या सहाय्याने याला कट करायचं. कटरच्या सहाय्यानं कट केल्यानंतर त्याचा एक फायदा असा होतो की झाडाला त्याच्यापासून कार्बन मिळतं, आणि दुसरी गोष्ट आपली गळ होत नाही. आणि दुसरं काय होतं की बाबा ज्यावेळेस आपण तणनाशक फवारतो तर त्यावेळेस ते मुळापर्यंत तणनाशक जातं आहे. तर आपल्या ज्या मुळं असतात, मोसंबीच्या मुळ्या काही जास्त खोल नसतात, त्या पण वरच असतात, आणि जे पांढऱ्या ज्या मुळे आपल्या अन्नद्रव्य घेणाऱ्या ज्या मुळ्या असतात त्यांना पण त्या तणनाशकमुळे इजा होऊन जातात आणि ते अन्नद्रव्य घ्यायचं बंद करतात. मग आपण गळ होण्यासाठी काही खालून ड्रिचिंग करतो, ह्या गोष्टी करतो, पण मग त्या मुळ्याच जर तुमच्या इजा झालेल्या आहेत, त्या मुळ्याच कमकुवत झाल्या तर त्या झाडापर्यंत अन्नद्रव्य घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून माझी शेतकऱ्याला विनंती, ज्याची गळ होत असेल त्यांना 100% हा प्रयोग करून बघा. तुम्ही गवत ठेवा आणि तणनाशक बंद करा. ठीक आहे, आता तुम्हाला लगेच ताबडतोब त्याचा रिझल्ट ह्या वर्षी मिळणार नाही, पण असं 1 वर्ष पुढच्या वर्षी बघा तुम्ही रिझल्ट कसा येतो. आणि सध्या बी तुम्ही जर तणनाशक खाण्याच्या तुमचं डोक्यात असेल तर ते डोक्यातून काढून टाका आणि त्याला कटरच्या सहाय्यानं कट करा. चला मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईबर करा. आणि मोसंबीसाठी म्हणजे काही रोग असू, कोणची गळ असू, काही असू, कोणताही प्रॉब्लेम तुमचा मोसंबीचा असेल तर ह्या चॅनलवर तुम्हाला त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.